नमस्कार, कसे आहात? मस्तच ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या ॲक्टिव्ह लाईफ चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे जन्माष्टमी. तर मी जन्माष्टमीचे साधी आणि सिंपल असं डेकोरेशन केलेलं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हे आहे मॅट, हे आर्टिफिशियल मॅट आहे. तर मी ते एकमेकाला जोडून भिंतीला लावून घेतलेले आहे आणि हँगिंग फ्लावर आहेत, ते फ्लावर लावलेले आहे. साधा आणि सिंपलच डेकोरेशन केलेले आहे. एक पाट घेतला, त्या पाटावरती लाल वस्त्र अंथरून घेतलेले आहे आणि हे बाजूला सिंपल असे डेकोरेशन मी घरी बनवलेले आहे. प्लायवूडपासून बनवले, मिरर वगैरे लावून. तर नंतर हा प्लेट दिव्याचा प्लेट आहे. माझ्याकडे दिवाळीचे दिवे होते तर त्या दिव्यांनी बनवून घेतलेले आहे. तर हा आहे झुला. हा झुला मी घरी बनवून घेतलेला आहे. घरच्या घरी कसे झुला बनवायचं हे व्हिडिओ अपलोड केलेले आहे, तर आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर मी बाजूला फळं ठेवलेले आहेत, ॲपल, डाळिंब आणि काकडी. श्रीकृष्णाला खूप आवडतात. तर हे हँगिंग फ्लावर आहेत. बाजूला असे सिंपल असे टाकून घेतलेले आहेत. हे आर्टिफिशियल फ्लावर त्या दिव्याच्या प्लेटमध्ये लावून घेतलेले आहे. ही साधी सोपी असे डेकोरेशन केलेले आहे. माझ्यापाशी जे काही अवेलेबल असतील त्यानुसार मी डेकोरेशन बनवून घेतलेले आहे. तर हे डेकोरेशन साधा आणि सिंपल आहे आणि निवेदसाठी एक वाटी ठेवलेली आहे. हे जन्माष्टमी उत्सव हे आपल्या भारतामध्ये खूप प्रमाणात केले जातात आणि सगळीकडे हा उत्सव मोठ्या प्रमाणात केले जातात. तर आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नक्की असते. बाळगोपाळ हे आपल्या घरामध्ये राहिलेच पाहिजे. जन्माष्टमी हा आपल्या हिंदू धर्मामधील खूप मोठा उत्सव आहे. हा सगळ्या प्रमाणात केले जातात. प्रत्येकाने झुला सजवतात, घरामध्ये डेकोरेशन करून घेतात. तर तसंच आपण साधा आणि सिंपल केलेले आहे. तर मी बाळकृष्णाला पंचामृताने धुवून घेतलेले आहे आणि दिवे बाजूला प्रज्वलित केलेले आहे आणि बाळकृष्णाचा ड्रेस, हार, बांगड्या हे शृंगार बाळकृष्णाला केलेले आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी पूजा पण कशी वाटली हे नक्की सांगा. मी बाळकृष्णाला चंदन लावून घेतले. चंदन लावल्यानंतर मी बाळकृष्णाला फुले, तुळशीचे मंजुळे हे अर्पण करणार आहेत. अक्षदा वाहिले. बाळकृष्णाच्या मूर्तीची पंचोपचार पूजा मनोभावे केली आहे. पूजा करते वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करत मी पूजा केलेली आहे. आपल्याला जर काही मंत्र उच्चार करता येत नसेल, काहींना मंत्र वाचता येत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र जप करावा. आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीची पंचोपचार पूजा झाल्यानंतर मी बाळकृष्णाला झुल्यामध्ये पाळण्यामध्ये ठेवलेले आहे. तर मी माझ्याकडे अजून एक छोटी बाळकृष्णाची मूर्ती आहे. तर मी पण त्या मूर्तीची पंचोपचार पूजा करून घेतली, कारण आपल्या घरामध्ये लहान लेकरं असल्यानंतर हा बाळकृष्ण असलाच पाहिजे. तर मी बाळकृष्णाचे दूध, दही, पाणी या पंचामृत असे टाकून मी बाळकृष्णाची मूर्ती अभिषेक करून घेतले. नंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला साफ करून मग चंदन लावले. नंतर बेल, फूल, तुळशीचे मंजुळे वाहून घेतले आहे. तर बाळकृष्णाची मूर्तीची मनोभावे पूजा करा. जिथे श्रीकृष्णाची मनोभावे सेवा केली जाते तिथे लक्ष्मीचा पण वास असतो. तर तो अनुभव तुम्ही नक्की घ्या. आणि हा बाळकृष्ण खूप छान, खूप सुंदर दिसत होता. तर मी आज त्या बाळकृष्णाची, दोन्ही बाळकृष्णाची नजर काढून घेतलेली आहे.
तर मी पूजा झाल्यानंतर बाळकृष्णाचा एक पाळणा म्हणला. पाळणा नक्की म्हणायचे. आजच्या दिवशी बाळकृष्णाला पाळण्यात ठेवून झोका द्यायचा आणि एक तरी पाळणा म्हणायचा. तर मी बाळकृष्णाला झोक्यात ठेवल्यानंतर एक पाळणा म्हणले आहे. पाळणा झाल्यानंतर देवांना श्रीकृष्णांना त्यांच्या आवडीचे भोग लागावे किंवा निवेद दाखवावा त्यांच्या आवडीचा. तर मी इथे निवेद दाखवून घेतलेले आहे. निवेद दाखवल्यानंतर मी आरती करून घेतली. बाळकृष्णाकडे हात जोडून विनंती करायची. आपली जे काही इच्छा असेल ते इच्छा बाळकृष्णासमोर बोलायची. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा रात्री 12 वाजता पूजा केलेला व्हिडिओ आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर हा रात्रीचा व्ह्यू आहे. बघा बाळकृष्ण किती सुंदर छान दिसत आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस खूप छान, आनंदी आणि भरभराटीचे जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना करते.